सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं देशमुख वस्ती या ठिकाणी अतिक्रमण विरोधी कारवाई जी आहे ती केली जाते। खरं तर सोलापूर शहरातून छत्रपती संभाजी महाराज चौक ते CNS हॉस्पिटल या ठिकाणी 54 मीटरचा एक प्रस्तावित रस्ता आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता जो आहे देशमुख वस्ती या ठिकाणी काही अतिक्रमण केलेली घरं होती, त्याच्यामुळं अडून राहिला होता। जवळपास 10 ते 15 वर्ष हा रस्ता पूर्ण होऊ शकलेला नव्हता। जवळपास 34 घरं जी आहेत ती या ठिकाणी होती, त्यातल्या सर्वच लोकांना जे आहे ते महानगरपालिकेनं पर्यायी जागा किंवा इतर ठिकाणी सोय करून देण्याची व्यवस्था केलेली होती। मात्र त्यानंतर देखील जवळपास 18 कुटुंबियांनी जे आहे ती न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती। न्यायालयानं अखेर यांच्या विरोधात निकाल दिल्या कारणानंतर महानगरपालिकेनं अतिक्रमण विरोधी करत पाडकाम कारवाई जी आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आहे। JCB असेल, पोलीस प्रशासन असेल, या सगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून पाडकाम जे आहे ते महानगरपालिकेच्या वतीनं आता केलं जातं। खरं तर सुरुवातीला नागरिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांनी जे आहे ती खाक्या दाखवत या सर्व नागरिकांना उच्च न्यायालयाचे आदेश जे आहे त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना आम्हाला असल्याकारणानं आदेशाची अंमलबजावणी केली जाईल अशा पद्धतीनं सक्त ताकीद दिली आणि त्यानंतर या लोकांना जे आहे ते बाजूला हटवण्यात आलं आणि त्यानंतर महानगरपालिकेने पुढील कारवाई जी ती सुरू केलेली आहे। खरं तर अनेक जवळपास 18 कुटुंब जे ते या ठिकाणी राहण्यासाठी होते, मात्र या सर्वांना महानगरपालिकेनं जवळपास 2 महिन्यांपेक्षा अधिक वेळापासून नोटीस जी आहे ती पाडकामाच्या संदर्भात दिलेली होती आणि त्यानंतर आत्ता सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या वतीनं ही कारवाई जी आता केली जाते आणि पाडकाम झाल्यानंतर आता इथले जे सगळे रहिवासी नागरिक आहेत ते आपलं साहित्य असेल, गृहोपयोगी साहित्य असेल ते आता इथून नेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी जसं म्हणालो की 34 घरं जे आहेत ते या ठिकाणी होती, त्यातले काही लोक जे आहेत ते आधीच जी महानगरपालिकेनं पर्यायी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी राहायला गेलेली होती। मात्र जवळपास 18 कुटुंबीय जे आहेत त्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती। मात्र न्यायालयानं विरोधात निकाल दिल्यानंतर महानगरपालिका पोलीस प्रशासनाचा, पोलीस बळाचा वापर करून अतिक्रमण विरोधी कारवाई जी आहे ती या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विकास दिसा, आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।